नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभागाचे वादग्रस्त अधिकारी दीपक घाटे यांनी 2021 ते 2022 मध्ये मंजूर LED पोल योजनेत गार्डकट्टे व नामफलक न बसवता संपूर्ण रक्कम ठेकेदारास दिल्याचा आरोप आहे. चौकशीनंतर दोषी असल्याचा अहवाल 7 ऑक्टोबर 2024 रोजी सादर करण्यात आला होता. मात्र 4 महिन्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नव्हती. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडून 88 वाहने विविध महानगरपालिका व इतर नगर परिषदेकरता उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यापैकी एक मिनी रेस्क्यू टेंडर वाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागास देण्यात आले. या वाहनाचा लोकार्पण आज पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. हनुमतवाडी तालुका करवीर येथे माजी सरपंच संग्राम हिंदूराव भापकर यांनी हवेत गोळीबार करतानाचा जुना व्हिडिओ बुधवारी एका वृत्तवाहिनीवर प्रसारित केल्याने खळबळ उडाली आहे. यावरून करवीर पोलिसांनी भापकर यांना ताब्यात घेऊन सायंकाळी गुन्हा दाखल केलाय. आज अक्षय तृतीयाच्या पवित्र दिवशी बिर्डे मार्गे आई पावनाई देवी मंदिरातून मलकापूरला जाणाऱ्या बहुप्रतीक्षित रस्त्याचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं. या रस्त्याची संकल्पना शाहूवाडी पन्हाळेचे आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या पुढाकारातून साकारली जात असून सर्जेराव पाटील पेरिटकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला देखील अखेर यश आले. पेठ वडगाव येथे शशिकांत मिंचेकर यांच्या मल्हार डिजिटल प्रिंटिंग शॉपमध्ये नव्या अत्याधुनिक डिजिटल प्रिंटिंग मशीनची स्थापना करण्यात आली आहे. या यंत्राचं पूजन व उद्घाटन आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. महाराष्ट्र दिनानिमित्त इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. यावेळी खास आकर्षण ठरलं ते दिव्यांग लाभार्थ्यांसाठी नव्याने उभारण्यात आलेलं पत्र वाटप कक्षाचं उद्घाटन, जे आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं. दत्तवाड तालुका शिरोळ येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक 25 एप्रिल ते 29 एप्रिल दरम्यान उदगीर येथील सुप्रसिद्ध बसव कथाकार श्री शिवानंद हैबतपुरे यांच्या बसव कथांचं प्रवचन आयोजन करण्यात आले. या दरम्यान हजारो श्रद्धाळूंनी बसव कथांचा लाभ घेतला, तसेच अन्न सोहळ्याचाही लाभ घेतला. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.